मित्रांनो, हा प्रश्न टीईटी 2025च्या परीक्षेत विचारले गेलेला आहे. बघा, प्रश्न आहे 94 नंबरचा. 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग काढायचा आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर खूप जणांचं चुकलं होतं. अतिशय सोपा प्रश्न विचारलेला होता. जर त्रिकोणी संख्या ही संकल्पना आपली क्लिअर असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लगेच येते. बघा, 3 नंतर त्रिकोणी संख्या कुठली आहे? 6 आहे, 10 आहे, नंतर 15 आहे आणि 21 आहे. 5वी त्रिकोणी संख्या आपल्याला 21 मिळते आणि 21 या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती आहे? 441 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. ईटी पेपर 1 असो किंवा सीटीडी पेपर 1 असो, तसेच स्कॉलरशिप आणि इतर सर्व परीक्षा, सर्व पेपरला गणित विषयामध्ये महत्त्वाचा टॉपिक म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय? अतिशय सोप्या भाषेत व स्पष्टीकरणासहित ही संकल्पना आज आपण बघणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मला खात्री आहे की त्रिकोणी संख्या याविषयी तुमची कोणतीही शंका राहणार नाही आणि टीईटी पेपरसाठी तुमचा 1 मार्क फिक्स होईल. चला तर मग एका उदाहरणापासून सुरुवात करूया. त्रिकोणी संख्या ही संकल्पना अतिशय सोप्या भाषेत आपण शिकणार आहे. बघा, जर एखाद्या मुलाला आपण जर लाडू दिले 6, त्याने त्याची मांडणी अशी केली. त्याच्याकडे किती लाडू आहेत? 6. म्हणजे त्याने 3 खाली मांडले, त्याच्यावरती 2 ठेवले आणि 1 वरती ठेवला. तर हे किती झाले? 6. त्रिकोण तयार झाला का? त्रिकोण तयार झाला, बरोबर. तर इथं 6 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. लाडू किती घ्यायचे हे न ठरवता आधी आपण संख्याच मांडूया. खाली आपण 5 लाडू घेऊया. 1 2 3 4 5. त्याच्यावरती किती येतील? 1 2 3 4. 1 2 3 1 2 आणि 1. बघा, त्रिकोणाचा आकार तयार होतो का? त्रिकोणी संख्या ही संकल्पना आपण समजून घेत आहे. इथे त्रिकोणाचा आकार तयार होतो का? किती संख्या तयार झाल्या बघा? 1 2 3 4 5. म्हणजे बघा, इथे आपण मांडणी कशी करू शकतो? 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1. आणि हेच जर असं लिहिलं तर कसं होईल? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. याप्रमाणे आपण मांडणी घेऊ शकतो. आता आपण फक्त 4 लाडू घेऊ. खाली 1 2 3 4. 1 2 3 1 2 1. इथं पण एक त्रिकोण तयार होतो. पहिलं काय आहे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. म्हणजे एकूण संख्या किती तयार झाल्या? 4 आणि 3 7. 7 आणि 3 10. म्हणजे 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आणि 10 मध्ये जर 5 मिळवले तर 15. 15 ही सुद्धा काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. इथे कशी बेरीज होईल? 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे 6. 6 ही सुद्धा काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. या फॉर्मॅटमध्ये ज्या संख्या बसतात त्यांना काय म्हणतात? त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता क्रमाने असलेल्या, आता इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 4. 1 2 3 4 आणि 5. क्रमाने असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज केली की त्रिकोणी संख्या मिळते. आता समजा आपण इथं उदाहरण घेऊया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. यांची बेरीज काय आहे? 21. मग 21 सुद्धा काय आहे? इथं त्रिकोणी संख्या आहे. 21 ही सुद्धा काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. यावरून तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजलं असेल. इथे तुम्ही बघा 1 2 आणि 3 हे काय आहे? पाया आहे. म्हणजे ह्या संख्याचा पाया काय आहे? 3 आहे. म्हणजे हा पाया, बरोबर. इथे हे 5 काय आहे? पाया आहे. इथे 4 काय आहे? पाया आहे. मग आता तुम्हाला जर विचारलं की 10चा पाया किती? 10चा पाया किती म्हटलं की तुम्ही आता इथं जर बघितलं 10चा पाया किती आला? 4 आहे. तर मग प्रत्येक वेळेस अशी मांडणी करसाल का? मग प्रत्येक वेळेस अशी मांडणी करावी लागेल का? तर 1 1 2 3 आणि 4 लगेच लक्षात येत की ही शेवटची जी संख्या आहे ही काय असते? पाया असेल. आता बघा, त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधायचा? तसेच पाया दिलेला असतो व त्रिकोणी संख्या शोधायची असते. आता उदाहरण घेऊया. इथे उदाहरण घेऊ. 5 या संख्येचा पाया शोधायचा आहे तुम्हाला. उदाहरण आहे बघा, 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? आता जर तुम्ही अशी मांडणी केली याची 1 2 3 4 आणि 5.
आता यावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची, इथे काय करायचंय, आता बघा इथे पाया 5 पाया आहे आपल्याला माहिती आहे, मग आपल्याला 5 पाया आहे तर इथे एक सूत्र वापरायचं n+1 अपॉन 2. 5 गुणिले किती 6 भागीला 2, 2×3=6 आणि 5×3=15. म्हणजे त्रिकोणी संख्या किती आली 15. म्हणजे त्या संख्येचा पाया 5 आहे, ती त्रिकोणी संख्या किती आहे 15 आहे. आणि येथे 5 काय आहे पाया आहे. आता 15 पाया असणारी, आता बघा 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या काढा, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कसं येईल, 1 + 2 + 3 याप्रमाणे 15 पर्यंत तुम्हाला बेरीज करावी लागेल. मग आता ह्या मोठ्या संख्या आहेत तेव्हा हे सूत्रच वापरायचं. काय सूत्र आहे, n+1 अपॉन 2. 15 घ्यायचे, 15च्या पुढे 1 अधिक करायचं म्हणजे 16 भागीला 2, 2×8=16, 15×8=120. ही काय आहे त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली. आता याच्या उलट बघा, त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्याचा पाया काढायचा आहे. समजा 120 ही तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे. आता बघा याच्या उलट करायचं आहे आपल्याला दिलेला आहे 120 ही त्रिकोणी संख्या आणि त्याचा पाया काढायचा आहे. आपण पाया काढला, मग आपल्याला 15 पाया मिळाला. आपण कसं केलं, 15 गुणिले 16 बरोबर आणि भागीला 2 केलं, याचं उत्तर किती आलं 120 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पाया काढायचा आहे. आता आपल्याला म्हणजे ही संख्या काढायची आहे, इथं आपण x घेऊ. ही संख्या आपल्याला माहितीच नाहीये काय आहे, तर याचं काय करणार आपण, 120 गुणिले 2 भागीला 16. बघा 2×8=16 आणि 8×15=120. इथं 15 आपल्याला पाया मिळतो. 15 हा काय मिळाला आपल्याला पाया मिळाला. परंतु ही जोडी आपल्याला माहिती असते का, आपण आधी ही जोडी काढलेली आहे म्हणून आपल्याला इथं 15 गुणिले 16 ही जोडी माहिती आहे. तर अशा वेळेस त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. बघा इथं 120 आहे, 120ची डबल करायची, 120 गुणिले 2 करायचे, 240. बघा आपण 120चे डबल इथं केले, बरोबर आहे 240. आणि 240च्या खाली 240 पेक्षा लहान वर्गसंख्या कुठली येते तर ते बघायचं. तर 240 पेक्षा लहान वर्गसंख्या काय आहे, 225 आहे. आणि 225चं वर्गमूळ किती आहे 15 आहे. आपल्याला उत्तर मिळते 15. म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 15. पण हा असा का काढला जातो, म्हणजे याची डबल का करायची किंवा याचं वर्गमूळ का घ्यायचं, तर इथं बघा, इथं त्याचं येथे तुमच्या लक्षात येईल की 120ची डबल केली आहे आणि भागेला दुसरी संख्या केलेली आहे, म्हणून आपण इथं काय केलं वर्गमूळ काढलं. 240 120ची डबल केली आणि 225 आले आणि त्याचं वर्गमूळ 15 आलं. प्रोसेस सेम आहे, पण हे असं का काढलं जाते याचं स्पष्टीकरण देण्याचा मी तुम्हाला इथे प्रयत्न केला आहे. आता बघा इथे आपण 12 नाही घेतले, 13 नाही घेतले, 15 घेतले, कारण की ही सर्वात मोठी 240 पेक्षा लहान असलेली वर्गमूळ संख्या आहे, म्हणून इथे आपण काय घेतलं उत्तर 15 घेतलेलं आहे. बघा या 225 मध्ये जर तुम्ही 15 मिळवले तर उत्तर किती येते 240च उत्तर येते. बघा कळते, म्हणून उत्तर काय आहे 15. आता अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. बघा आता 153 संख्येचा पाया काढा, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा व तुमचं उत्तर बरोबर आले का ते बघा. बघा आता 153 गुणिले, इथे तुम्हाला काय करायचं आहे 153 गुणिले 2 करायचे आहे, म्हणजे संख्येची दुप्पट करायची आहे. आता इथे बघा तुम्हाला 153ची दुप्पट केली तर 306 मिळाले. 306 मध्ये आपल्याला एक लहान वर्गमूळ संख्या घ्यायची आहे 306 पेक्षा लहान, आणि तुम्हाला वर्ग दिलेले आहेत. बघा इथे 17 ही संख्या परफेक्ट बसते. 18चा वर्ग किती आहे 324 आहे. मग 324 कशी आहे 306 पेक्षा लहान आहे. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 289. 289चं वर्गमूळ काय आहे 17, म्हणजे 289 याचं वर्गमूळ आहे 17. मग 17 ही काय झाली या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. म्हणजे 17 ह्या 153चा त्रिकोणी, या 153 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 17. दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा. 78 या संख्येचा पाया तुम्हाला काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करून पाया काढा. 78 या संख्येचा पाया किती, ते एकदम सरळ सोपा आहे. 78 गुणिले 2 करायचे आहेत, उत्तर येते आपलं 156. इथे जास्त उदाहरणं घेते आहे.
ज्यामुळे तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे समजून जाईल. 156 पेक्षा लहान वर्गमूळ संख्या किती आहे? 144. 144चं वर्गमूळ किती आहे? 12. म्हणजे 78चा पाया किती आहे? 12. बघा, हे आपलं उत्तर बरोबर आहे का? याच्यासाठी आपण काय करतो? आपण 12 घेऊन 12 गुणिले 13 करायचे, भागेला 2 करायचे, बेसक 12, तेरसक 78. आलं का 78 उत्तर? हो, आलं. म्हणजे ही जी पद्धत आपण या पद्धतीने जर उत्तर काढतोय, ही पद्धत अतिशय योग्य आहे. आता एक उदाहरण तुमच्यासाठी. 45. 45 या संख्येचा पाया बघा. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहायचं आहे. 45 या संख्येचा पाया किती? बघा आता मित्रांनो, तुम्हाला जर इथे एक संख्या दिलेली आहे, समजा इथे तुम्हाला 220 घेते मी. आता हे 220 आहे, तर ही त्रिकोणी संख्या आहे की नाही आहे, ती कशी ओळखायची? तर आपण त्रिकोणी संख्या काढताना कशी काढतो? बघा, 220 घेतो, म्हणजे संख्या घेतो आणि त्याची दुप्पट करतो. याची दुप्पट किती आहे? 440 आहे. याच्या आधीची वर्गमूळ संख्या कुठली आहे? पूर्ण वर्ग संख्या 400 आहे. 400चं वर्गमूळ किती आहे? 20 आहे. आता त्रिकोणी संख्या काढताना आपण काय करतो? n+1/2 म्हणजे 20 गुणिले 21 भागेला 2. इथं काय येणार? 10. आणि याचं उत्तर येते 210. मग मला सांगा, 210 ही त्रिकोणी संख्या आहे का? 220 ही त्रिकोणी संख्या आहे का? मग तर 220 ही त्रिकोणी संख्या नाही. या पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता इथे तुम्हाला अजून एक संख्या देते मी, ती तुम्ही काढून बघायची आहे. 231. 231 ही त्रिकोणी संख्या आहे का? बघा बरं काढून. तर बघा, 231 गुणिले 2 याची दुप्पट जर आपण केली तर आपल्याला काय मिळतं? 462 उत्तर मिळतं. त्याच्यापेक्षा लहान वर्गमूळ संख्या कुठली आहे 462 पेक्षा? तर ती आहे 441. बरोबर. आणि याचं वर्गमूळ किती आहे? 21 आहे. 21 गुणिले किती करायचे आहेत? 22 करायचे आहेत, भागेला 2. बेकबे बेकबे 231 उत्तर येते. म्हणजे ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. यामुळे त्रिकोणी संख्या कशी काढायची किंवा ती कशी ओळखायची, या ट्रिकने तुम्ही ते ओळखू शकता. बघा, एखादी संख्या दिली असता ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही, ही आपण एका पद्धतीने बघितलं की ती कशी काढायची. आता अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला इथे सांगते. आता इथे बघा, इथे लिहून दिलाय तुम्हाला, एखादी संख्या त्रिकोणी आहे का हे ओळखण्यासाठी त्या संख्येला 8ने गुणून त्यात 1 मिळवा. जर येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल तर ती संख्या त्रिकोणी आहे. ही ट्रिक तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. समजा तुम्हाला 6 ही संख्या दिलेली आहे, तर ही त्रिकोणी संख्या आहे का ही कशी ओळखायची? या ट्रिक प्रमाणे. तर 6 गुणिले 8 केलं आणि त्यामध्ये 1 मिळवलं. 8 × 48 अधिक 1 किती होतात? 49. म्हणजे 49 ही वर्ग संख्या आहे. त्यामुळे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. अजून एक उदाहरण घेऊया, बघूया. आपण 7 घेऊ. 7 गुणिले किती करायचे? 8 करायचे, अधिक 1 करायचं. 7 × 8 = 56 अधिक 1 57. म्हणजे 7 ही त्रिकोणी संख्या आहे का? तर नाही आहे. आता तुम्ही घ्या 15 घेऊया. 15 गुणिले 8च करायचे, अधिक 1 करायचा. 15 × 8 = 120 अधिक 1 121. 121चं वर्गमूळ काय आहे? 11 आहे. म्हणजे ही वर्ग संख्या आहे. याचा अर्थ 15 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. या सोप्या ट्रिक्सने सुद्धा तुम्ही त्रिकोणी संख्या ओळखू शकता. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. बघा, इथे एक प्रश्न घेतलाय आपण. प्रश्न आहे, 45 या त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या कोणती? याचं 45 गुणिले 2 आपलं उत्तर येते 90. आता आपल्याला 90च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आहे 81. 81चं वर्गमूळ किती आहे? 9 आहे. 5वी त्रिकोणी संख्या विचारली आहे संख्येनंतरची. तर आता 9 अधिक 5 करायचे. 9 अधिक 5 किती? 14. आणि आपलं ट्रिक वापरायची. 14 गुणिले 15 भागेला 2 बेसाती 14. 15 साती 105. म्हणजे 45 या त्रिकोणी संख्येनंतरची 5वी त्रिकोणी संख्या मग किती असणार? 105. 105. आता इथे तुम्हाला, आता बघा, इथे तुम्हाला संख्येनंतरची विचारली, तर संख्या अगोदरची विचारली, तर या संख्येच्या अगोदरची जर संख्या विचारली 5वी, तर त्याच्या यामध्ये जे ऍड केले आपण 5, ते काय करायचे? सबस्ट्रॅक्ट करायचे, मायनस करायचे, वजा करायचे आहेत. इथे तुम्हाला हे समजलं असेल. एक प्रश्न तुमच्यासाठी, कमेंट बॉक्समध्ये नक्की याचं उत्तर सांगा. पण 120 नंतरची 7वी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. 120 गुणिले किती? 2 म्हणजे 240 उत्तर येईल आपलं. 240च्या आधीची वर्ग संख्या किती आहे? 225. याचं वर्गमूळ किती आहे? 15. 15 मध्ये किती मिळवायचे? 7 मिळवायचे. हे 7 मिळवणं विसरायचे नाही. 15 अधिक 7 किती?
22 ही ट्रिक आहे. आता ट्रिक वापरायची आपल्याला. 22 गुणेला 23 भागेला किती 2. बेक बे बेक बे म्हणजे उत्तर किती येणार 253. म्हणजे सातवी त्रिकोणी संख्या किती असेल? सातवी त्रिकोणी संख्या असेल 253. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे बघा. एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आता 78 नंतरची पाचवी त्रिकोणी संख्या काढायची आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचं आहे, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला त्रिकोणी संख्या समजल्या. तर बघा मित्रांनो, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, त्याचप्रमाणे पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची, त्रिकोणी संख्या दिलेली असताना पाया कसा काढायचा, एखादी संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही याची सुद्धा ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. शेवटी काही पॉइंट घेऊया बघा. 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या बनतात. सर्वात लहान त्रिकोणी संख्या काय आहे? 1 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहे? 13 आहेत. आपण सुरुवातीला जो प्रश्न बघितला त्यामध्ये तुम्हाला तिसरी त्रिकोणी संख्या तिचा वर्ग विचारलेला आहे. आता इथे त्रिकोणी संख्या पाठ असणं खूप गरजेचं आहे बघा. त्या त्रिकोणी संख्या इथे दिलेल्या आहेत. ह्या त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्रिकोणी संख्या हा घटक आज आपण अभ्यासला आहे. याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल, एखादी संकल्पना समजली नसेल, माझ्याच्याने एखादी गोष्ट सांगायची राहिली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की एक लाईक करा, जेणेकरून मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला तर मग इथेच थांबते. धन्यवाद.